फिरलो वऱ्हाडामध्ये आणि सगळीकडे फिरलो जेवढं काही जमत होतं आम्हाला. तुम्हाला खरं सांगतो, त्यावेळी नाम फाउंडेशन ज्यावेळी स्थापन झालं 3 महिन्यामध्ये लोकांनी 60 कोटी रुपये दिले. 60 कोटी. एक काल संस्था जी स्थापन झालेली आहे तो केवळ एक विश्वास होता की नाही ही मंडळी काम करतील, कुठे अपलाप नसेल, भ्रष्टाचार नसेल. आणि मग त्याच्यानंतर जे सातत्यानं काम सुरू झालं. आम्ही त्यावेळी म्हटलं होतं की कोणालाही आत्महत्येचा मनात विचार येत असेल तर हा नंबर आहे, एक फोन फक्त करा, मरण्याच्या अगोदर 1 मिनिटं तरी माझ्याशी बोल. मला जेवढं जमेल तेवढं मी त्याला थांबवायचं. मला एक साधी गोष्ट, घरातलं बाकीचं आपलं कुत्रं मांजर मेलं तरी सुद्धा आपल्याला केवढा त्रास होतो. माणूस करता पुरुष घरातला जातो, त्याच्यानंतर बाकीच्याने जगायचं कसं. मकरंद मगाशी म्हणताना की आम्हाला त्या एका दाण्याचे आम्ही 100 दाणे 1000 दाणे करतो, त्याची आम्हाला कधी मिळणार किंमत. स्वामीनाथन आयोग हा सुद्धा आता एवढा अंशतः चालू आहे आणि त्याला सुद्धा 20 वर्ष झाली. किंवा प्रत्येक गोष्टीला आम्हाला आंदोलन का करावं लागतं. आम्हाला दिसत नाही का. माझ्यासारखा एक मठ्ठ माणूस, मला त्या डोळ्यातली वेदना कशी कळली. आणि सगळ्यात गोष्ट कुठली आहे की आता 2 पक्ष वेगळे असतील, बीजेपी असेल, काँग्रेस असेल, तुमचे आचारसंहिता तुमची काय जी असेल ती, तुमचे विचार काय असतील तुमच्या पक्षाचे, प्रत्येकाची पुस्तिका वेगळी. आपलं तसं नाही, आपण सगळेच एकाच विचारानं आपण आहोत. हे पाण्याच्या संदर्भातलं मुळामध्ये सुरू झालेलं पाणी हे सुरू झालं ते आत्महत्येपासून सुरू झालं होतं. माझ्या इथं शेतामध्ये करत असताना माझ्याकडे परवानगी आहे की मी खडकवासल्यातून पाणी घेऊ शकतो. तर मी म्हटलं नाही, माझ्या जमिनीत मला कसं करता येईल. मोठं शेततळं आहे, मला पाण्याची कमी नाही, 90 फूट खोल विहीर आहे. पण माझ्याकडे जी सुविधा आहे ती प्रत्येकाकडे का नसावी. मला खरं सांगतो, मी नेहमी म्हणतो की माझ्याकडे कधी भिंतीच नाही, माझ्याकडे डोंगर आहे. इकडे डोंगर, इकडे डोंगर, इकडे डोंगर, आणि मध्ये मी राहतो. शहरामध्ये नाही राहणं जमत. आम्हाला वेळच नाही आहे. माझ्याकडे कुठेतरी काहीतरी एवढं शिजलं जायचं, ते पलीकडे जायचं, तिकडे शिजलं की आमच्याकडे याचा वास यायचाच नाही.